गाडी गाडी घेऊन येतो आमच्याजवळ ड्रायव्हर अशा वेळेला तुझं भाई आलं नाही कुठे गेला त्याने गेला म्हणून तिकडे आम्हाला बुडीला काही सापडतील काय आपली काही ते ट्रॅक्टरचे म्हणलेले सगळ्यांनी बघा याला मेन पाईप म्हणजे मेन लॅटर याला हे नव्हतं लॅटर हे बघा लक्षात आलं आता मध्ये आहे ते सगळं गेली ठिबक केलेले पाईप ठिबक आता याच्यावर मी वैजयंती सुरेशराव पेरके राहणार डोणगाव खुर्द. आम्ही राहतो नांदेडला आणि आमचा एक नोकरदार आहे सध्या आंबे पाहण्यासाठी. तो सांगितल्यामुळं आम्हाला कळालं. आम्हाला गावातूनही कोणी सांगत नाही, बोलत नाहीत. आम्हाला रोडचं मॅटर घेऊन आम्हाला भयानक त्रास देतात, मारण्याच्या धमक्या देतात. तरी पण आम्ही कधी कापायला येतो तर कधी लावायला आलं तर ते लावणी सुद्धा काहीतरी नुकसान करून ते तणनाशक मारून शेताची हे करून टाकतात, नासोडा करून टाकतात. आम्ही भांडणारे नाहीत, मारणारे नाहीत, पण शासनाने कुठंतरी दखल घेऊन त्यांचा रोडचा निर्णय मार्गी लावावा. आम्हालाही रोड लागतो, सगळ्यांनाच रस्ता लागतो, पण रस्त्याचा विषय पकडून एखाद्याच्या शेताची विनाकारण दिशाभूल करून आम्हाला एवढं नुकसान करू नये की एखादा शेतकरी आत्महत्याच करावा किंवा आत्महत्या केल्यानंतर एखादा शेतकरी मरून गेल्यानंतर तर त्या शेतकऱ्याचं शिल्लक काही राहणार नाही. एवढे इथपर्यंतही शेतकऱ्यासाठी शासनाने आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा एवढ्यासाठी आम्ही प्रयत्न करायलो, पण आम्हाला कोणी विचारत नाही, बोलत नाही. आमच्या गावातले ह्या ऊसामध्ये बरीच 200च्या वर पाईपलाईन केलेली आहे. डबल पाईपलाईन आहे. ठिबक 10 एकरला केलेला आहे. तरी त्या वायरा आहेत, मोटारी आहेत, लाकडे शेताचे अवजारे त्या झाडाखाली पडून आहेत. 7-8 आंब्याचे झाड जळून, केशर आंब्याचे झाडे जळून खाक झालेले आहेत. अंदाजे नुकसान 20 लाखाच्या वरीच होईल, पण 20 लाख ही आम्ही आता टाकलो तरी ते मिळू शकणार असं एवढं भयानक अन्याय करून टाकलेले आहेत. आणि आम्हाला कोणी अजूनही बोलायला तयार नाहीत, कोणी यायला तयार नाहीत, पंचनामा करायला तयार नाहीत. आज 3 दिवसानंतर आज पोलीस स्टेशन आणि तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार तलाठी साहेब येऊन पंचनामा करून गेलेत, पण अजूनही कारखान्याचं कोणी आलं नाही. आमचं ऊस तोडायला कोणी तयार नाही, बघायला तयार नाही. ते कारखान्याच्या टोळ्या आल्या, बघितल्या आणि काही कुठलीही किंमत 20,000 50,000 त्यांच्या मनमानी बोलून आम्हाला वेड्यात काढल्यासारखं करून निघून चालले. म्हणजे आम्ही कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न आहे. शेतकरी काय मरावा का जगावा काही कळत नाही आम्हाला. आणि आमचं शेत असं आहे ते कोणाच्या भानगडीचं नाही, कोणाच्या धुऱ्यामध्ये नाही, काही कुठलंच आम्हाला काही कोणाचा त्रास नाही. पण काही लोकांनी दिशाभूल करायले त्याच्यामध्ये. शासनाकडे आम्हाला एकच विनंती आहे की आमचं शेत त्या रोडचा प्रॉब्लेम मिटवावा आणि आमचं शेत आम्हाला पावबंद करून द्यावं. काहीही असेल तरी नुकसान आम्हाला 20 लाखाचं नुकसान झालंय. त्या नुकसानीमध्ये त्यांनी जेवढी दिली तेवढी आम्हाला मान्यच राहील. काहीतरी मदत करावी. कारखान्याने नेवावा. ते साहेबांचंही माझं बोलणं झालंय. त्यांनी लगेच मला फोनवर म्हणले मॅडम पाठवून देतो, तुम्हाला माणसं येतील आणि घेऊन जातील म्हणून त्यांनी आश्वासन दिले.
आणि वाट बघायलोत आम्ही आज ऊस जळून 3-4 दिवस झाला. साहेबांनी मला कारखान्याच्या साहेबांनी फोनवर सांगितलं, आश्वासन दिले येतील, तोडून नेतील. येणार होते, टोळीची वाट बघायलोत. एक टोळी आली आणि जास्तीच्या पैशाची मागणी केली आणि ते गेले आणि अद्यापही कोणी आलं नाही. आम्ही वाट बघायलो. ते तरी जसा आहे तसा ऊस न्यावावा आणि काहीतरी जेवढे होतील तेवढे आमच्या पदरात पडावं अशी आम्ही कारखान्याच्या साहेबांनाही मागणी करायलो, विनंती करायलो. कुठंतरी आमच्या गरीब लोकांना न्याय भेटावा एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला, बाकी काही नाही. पेरके, राहणार डोणगाव खुर्द, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे शेत गट क्रमांक 310 माझी मुलगी नामे किरण सुरेशराव पेरके हिच्या नावावर 5 हेक्टर 2 हेक्टर 12 आर जमीन असून ते ऊस लागवड केली होती त्या शेतामध्ये आणि पूर्ण त्याला ठिबक केलेलं होतं त्या 2 हेक्टर 12 आरला. आणि ते आमच्या गावामधले काही समाज कंटकांनी रस्त्याच्या वादामुळे किंवा आम्हाला हा रस्ता देत नाही म्हणून जाणून बुजून काही अज्ञात व्यक्तींनी पूर्णपणे 10 एकर ऊसाचं नुकसान केलेलं आहे, जाळून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जैनचं ठिबक होतं 10 एकरला, ते जळून खाक झालेलं आहे. 3 लाख रुपयाचं ठिबक संच गेलेला आहे आणि अशा प्रकारे 20 लक्ष रुपयाचं आमचं ऊसाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ते कधी भरून निघणार नाही. अगोदरच शेतकरीचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून पुन्हा हे काही समाजकंटक शेजारच्या लोकांनी तू आम्हाला रस्ता का देत नाहीस म्हणून असं एक आम्हाला वाटलं की त्या कारणाने त्या अज्ञात व्यक्तीने आमचा ऊस जाळून टाकलेला आहे. दिनांक 24ला 3:30 वाजता आग लागली. ते पाणी देण्यासाठी मोटारीचा वायर होता जळून 400 फुटाचे 2 बंडल होते ते जळून खाक झालेले आहेत. आणि जैनचे संच होता 3-4 संच होते ते जळून खाक झालेले आहेत. 2 महिन्यापासून कारखाना वागळवाडा कारखान्याला आमच्या ऊसाची लागवड केलेली आहे, लागण केलेली, लागण प्रमाणपत्र भरलेलं आहे. त्यांनी 14 महिने झाले आमच्या ऊसाला, तरी त्यांनी आम्हाला दिवाळीपासून म्हणाले आज नेतो, 2 दिवसात नेतो, 2 दिवसात नेतो म्हणून आज कारखाना बंद व्हायची वेळ आलेली आहे. मार्च महिना आलेला आहे तरी त्यांनी आमच्या ऊसाला फक्त नेतोच म्हणत आहेत आणि येऊ बघून जात आहेत आणि ऊस काही आमचा घेऊन गेलेला नाही. आणि ते नेतो म्हणण्यामध्ये त्या काही लोकांनी, समाजकंटकांनी आमचा ऊस जाळून टाकून आमचं 20 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. पाणीला काही पंचनामे वगैरे केले का? पंचनामे आता तहसीलदार साहेब, तलाठी साहेब येऊन एक पंचनामा केलेला आहे. आणि तसेच आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस स्टेशन रामतीर्थचे जमदार सोनकांबळे साहेब यांनी पण येऊन पंचनामा केलेला आहे, आता तात्काळ केलेला आहे. कारखान्याचे लोक कोणी पंचनामा केले नाहीत, फक्त बघून चाललेत आणि एकतर ऊसाचे टोळे आणायलेत. त्यांनी 40,000 50,000ची आम्हाला ऊस तोडण्यासाठी मागणी करायलेत आणि त्यांच्याच बाजूने बोलून आम्हालाच शिवाय द्यायलेत. तुमच्यासाठी आम्ही करायला म्हणालेत आणि इथं टोळी नाही, काहीच नाही. ऊस तर माझा जळून खाक झालेला आहे, तो वेळेवर सुद्धा त्यांची न्यायची तयारी नाही. अशा प्रकारे आमच्यावर फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. तरी मेहरबान शासनाने आम्हाला काहीतरी याच्यावर न्याय मिळवून द्यावा. आमच्या झालेल्या ऊसाचं आर्थिक नुकसान काहीतरी आम्हाला भरून द्यावा किंवा राहिलेला थोडा बहुत का होईना 2 पैसे मिळतील त्या ऊसापासून, तर कारखान्याने ताबडतोब नेऊन आम्हाला सहकार्य करावं ही आमची नम्र विनंती शासनाला आहे.